आताची सर्वात मोठी न्यूज, इतका मोठा विजय होऊ नये भाजपला शरद पवारांची भीती. जयंत पाटलांनी शहांना डिवचलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल केला. त्यावर शनिवारी तारीख 25 राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते अमित शहांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवार यांनी काम केले म्हणून ग्रामीण शेतकरी आर्थिक सक्षम बनला. कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे काम केले. देशाच्या कानेकोपऱ्यात आजही विचारले तर कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांची ओळख असल्याचंही पाटील यांनी ठणकावून सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीत मान्य करायचे की शेतकऱ्यांचे प्रश्न पवार जाणतात. पवार काय आहेत हे मोदींना माहीत आहेत. त्यांना पवार यांच्याबद्दल आदर आणि मान नक्कीच आहे. राज्यातील शेतकरी यावर विश्वास ठेवणार नाही. पवार यांना जितके टार्गेट करतील तितका मराठी माणूस पाठीमागे राहील. विधानसभा लोकसभेत मोठा विजय मिळवूनही शरद पवार यांची भीती वाटते, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टोले लगावले. कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे 13% कर्ज 6%वर आले. कर्जमाफी केली, याचा 7-12 कोरा केला. पवार यांनी काय केले हे वारंवार विचारायची गरज नाही. केरळच्या नारळपासून काश्मीरच्या सफरचंदपर्यंत पिकांना योग्य हमीभाव दिला. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये घेऊ नये यासाठी पवार यांनी प्रयत्न केला. वारंवार हा प्रश्न करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात पवार साहेबांच्या प्रतिमेला आदराला तडा देण्याचे काम केंद्रीय मंत्री अमित शाह करत आहेत. आज देशाचे कृषी मंत्री कोण माहीत नाही. हमीभावासाठी आंदोलन सुरू आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.